पुण्याच्या मोशीत कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू, 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, तर 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. पुण्याच्या मनपाच्या शौचालयात वारकऱ्यांची लूट, शौचालयासाठी प्रत्येकी 20 रुपयांची मागणी, मोफत शौचालयातही पैसे मागितल्याचा आरोप. आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन 9वीच्या मुलीने दिला बाळाला जन्म. सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला. कनेक्टिंग लिंकची IIT कडून पाहणी, उपाययोजनांबाबत 2 दिवसात अहवाल देणार. धोकादायक भाग सुरक्षित करण्यात येणार. विलास हुले हत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी आज मोर्चा. 25 ते 30 हजार लोक मोर्चात सहभागी होणार. सर्वपक्षीय नेतेही मोर्चात सहभागी होणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष मकोका कोर्टात सुनावणी. जयराम साठेच्या जामिनावर सुनावणी होण्याची शक्यता. धोकादायक झाडांबाबत मुंबई महापालिका उदासीनच. वृक्ष प्राधिकरण समितीवर तज्ज्ञांची नियुक्ती नाहीच. निवडणुका होऊन 6 महिने उलटूनही नियुक्त्या नाही. रत्नागिरीच्या रघुवीर घाटात पावसामुळे दरड कोसळली. घाटमार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. नाशिकच्या वणीगडावरच्या सप्तशृंगी देवीचं मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुलं. अतिवृष्टी आणि दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे 2 दिवस बंद होतं मंदिर.